माध्यमातून श्वाना संबंधित असा जो चर्चेत विषय होता त्या विषय संबंधित एक जनसभा आयोजित करण्यात आली। या सभेला डॉग लव्हर्स असतील किंवा ज्या लोकांच्या तक्रारी असतील यांच्यावर नेमकी भूमिका कशा पद्धतीत घ्यावी लागेल किंवा जे रस्त्यावर जे कुत्रे आहेत ते कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे याच्यावर नियंत्रण कसं आणता येईल यावर महानगरपालिकेच्या माध्यमातून विचार करण्यात येत आहे। संबंधित विषयावर नेमकं वसईविरार शहर महानगरपालिकेचे महापौर मार्शल लोपिस नेमकं काय म्हणाले पाहूया। आता हा माणूस आणि अॅनिमल हा कॉन्फ्लिक्टचा विषय ऍक्च्युअली भटके कुत्रे इतक्या वर्षात वाढले कारण महानगरपालिकेचं जे एबीसी सेंटर होतं म्हणजे नसबंदी केंद्र अनेक वर्ष बंद होतं। जेव्हा बंद असते तर एक कुत्री वर्षभरामध्ये दोनदा ती गाभण राहून पिल्लं देते, त्यामुळे हे वाढतात। जर महापालिकेने कंटिन्युअसली 5 वर्ष जरी त्यांनी कंटिन्युअस काम केलं आणि नसबंदी पूर्ण केली तर शहरातल्या भटक्या कुत्र्यांची संख्या एकदम नियंत्रणात राहील। आणि जे पशुप्रेमी आहेत ह्यांनी 70% नियंत्रण केलेलं आहे कारण हे स्वतः पकडून नसबंदी केंद्रामध्ये कुत्रे येतात। बाकी जे तक्रार करणारे आहेत त्यांनी पण या संदर्भात पुढे यावं अशी माझी अपेक्षा आहे। पालिकेकडनं आपण काय अपेक्षा ठेवता की पालिकेने आपलं कशा संदर्भात काम करावं? तेच म्हणतो ना, त्यांनी नसबंदी केंद्र जे 2 आहेत त्यांची संख्या वाढवावी आणि बंद न करता 5 वर्ष सतत चालू ठेवावं। आपोआप जी संख्या आहे ती मला वाटतं निम्म्यापेक्षा कमी होऊन जाईल। आयोजित केलेली आहे की आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे सध्या वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये काही डॉग बाईट्स वगैरे खूप होत आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही जे श्वान प्रेमी आहेत त्यांना आज एकत्र बोलवलेलं होतं की एकत्र बसून आपल्याला कोणते मार्ग काढण्यात येतील। आपल्याला काही कोर्टाचे गाईडलाईन मिळालेले आहेत आणि कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे आपल्याला काय डॉग फीडर स्पॉट फायनल करायचे आहेत आणि डॉग शेल्टर म्हणजे जे आपले सार्वजनिक मला वाटतं रेल्वे स्टेशन आहेत, बस स्टेशन्स आहेत किंवा काय सार्वजनिक मला वाटतं मंदिर आहेत, चर्च आहेत, शाळा आहेत, अशा ठिकाणचे जे डॉग आहेत ते आपल्याला शेल्टरमध्ये ठेवायचे आहे आणि इतर ठिकाणचे जे डॉग आहेत त्यांना योग्य ती कशी ट्रीटमेंट होईल, त्यांना कोणत्या ठिकाणी चांगलं एका ठिकाणी एखादा जागा देऊन त्या ठिकाणी कशाला त्यांना फीड करता येईल या अनुषंगाने आम्ही सगळ्या आज डॉग प्रेमी लोकांना देखील बोलवलेलं होतं आणि एक चांगली खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली आणि पुढे आपण त्यातनं चांगला मार्ग काढू। विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात श्वाना संबंधित सभा आयोजित करण्यात आली। या सभेमध्ये ज्या श्वानांच्या ज्या तक्रारी आहेत किंवा श्वानांना जी खाण्याची देखभाल करण्याची जी गरज आहे असे विविध मुद्दे मांडण्यात आले। एकीकडे जे श्वान प्रेमी आहेत त्यांनी ज्या श्वानांना होणाऱ्या प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांच्या अडचणी सादर केल्या, तर दुसरीकडे ज्या श्वानांमुळे रस्त्यावर अपघात झालेले आहेत, अशा लोकांना इजा झालेल्या आहेत, डॉग बाईट्स असेल, अशांनी आपली मते मांडलेली आहेत। पण संबंधित विषयावर महानगरपालिकेच्या प्रशासना माध्यमातून नेमकी काय कारवाई करावी लागणार आहे आणि नेमकं काय पाऊल उचलावं लागणार आहे हे पाहण्यासारखं ठरणार आहे। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, विरार।